फ्रेंड्स, तर आज आपण बघूया व्हेज बिर्याणी। तर खूप वेळा असं होतं की बिर्याणी खायची तर इच्छा होते पण बनवायचा कंटाळा येतो। अशा वेळेस आपण ही कुकरची व्हेज बिर्याणी नक्की ट्राय करा, खूप छान अशी स्वादिष्ट बनवून रेडी होते। तर त्यासाठी आपण साहित्य घेतलंय कांदा, टोमॅटो, बटाटे, गाजर, फ्लावर, मटार, अद्रक लसूणची पेस्ट, पनीर आणि दही। तर भाज्या तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। या ठिकाणी मी 2 वाटी बासमती राईस घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून असा बाजूला ठेवून द्यायचा आहे। आणि त्यानंतर कुकरमध्ये तेल घेऊन त्यामध्ये आपण सर्वात आधी बरिस्ता करून घेऊ। तर माझ्याकडे सुकलेला कांदा आहे, तो मी वापरते आहे। सुकलेला कांदा वापरल्यामुळे तेल अगदी कमी लागतं आणि टाइम पण वाचतो आपला। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कच्चा कांदा सुद्धा वापरून बरिस्ता करू शकता। तर बघू शकतात अगदी थोड्याच वेळात माझा बरिस्ता रेडी झालेला आहे। तर त्याच तेलामध्ये मी 1.5 चमचा तूप टाकून घेते आणि त्यामध्ये पनीरचे आपण जे स्लाइस घेतलेले आहे त्या फ्राय करून घ्यायच्या, अगदी शालो फ्राय अशा थोड्याशा करायच्या आणि काढून घ्यायच्या। त्यामध्ये आपण फोडणी देऊ। फोडणीसाठी मी काही खडे मसाले घेतले आणि जिरं घेतलेलं आहे। जिरं तडतडलं की त्यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा मी असा उभा थोडा चिरून घेतलेला आहे। कांदा थोडा फ्राय झाला की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि तिचा कचवटपणा निघेपर्यंत ती फ्राय होऊ द्यायची आहे। त्यानंतर आपण ज्या भाज्या घेतल्या त्या सगळ्या भाज्या टाकायच्या, टोमॅटो सोडून। टोमॅटो आपण नंतर टाकणार आहोत। तर भाज्यांना छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण मसाले टाकून घेऊ। तर मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घेतले, बिर्याणी मसाला घेतलाय आणि हळद घेतली। लाल तिखटमध्ये मी बेडगी मिरची सुद्धा मिक्स केली, ज्यामुळे कलर खूप छान येतो। तर यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ। मसाले टाकले झाल्यानंतर टोमॅटो टाकल्यानंतर मिक्स झालं की त्यामध्ये आपण 1 वाटी दही टाकायचं आहे आणि दही जोपर्यंत पाणी सुटेल तोपर्यंत ते होऊ द्यायचे। आता छान पाणी सुटलेलं आहे। तर यामध्ये आपण जो बरिस्ता केला होता तो चुरून थोडासा तो बरिस्ता टाकायचा, पुदिन्याची पानं टाकायची आणि थोडी कोथिंबीर टाकायची। त्या बरिस्त्यामुळे काय होतं, थोडी ग्रेव्ही छान बनते आणि बिर्याणी सुक्की नाही होत। तर यामध्ये आता मी 2 वाटी तांदूळाला 2.5 वाटी टोटल पाणी घेणार आहे। त्यापैकी 2 वाटी आधी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून उकळी फुटेपर्यंत त्याला होऊ द्यायचं आणि त्यानंतर अर्धा राईस टाकून घ्यायचा। त्यावर पनीरचे तुकडे टाकायचे, पनीरचे तुकडे सुद्धा अर्धे टाकायचे आणि बाकीचा राईस टाकल्यानंतर आपलं जे अर्ध वाटी जे पाणी उरलेलं होतं ते अर्ध वाटी पाणी या स्टेपला टाकायचं आहे, ज्यामुळे अगदी खालच्या भाज्या पण शिजतात आणि वरचा राईस पण शिजतो। आणि नंतर आपण गार्निशिंग करण्यासाठी बरिस्ता टाकायचा आहे, पुदिन्याची पानं टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि जे आपले पनीरचे तुकडे जे होते बाकीचे ते टाकून अगदी थोडासा बिर्याणी मसाला स्प्रिंकल करायचा आहे। वरून थोडं तूप, साजूक तूप सोडायचं आहे, ज्यामुळे बिर्याणी अशी सुक्की नाही होत। त्यानंतर कुकर लावून मोठ्या गॅसवर 1 शिटी घ्यायची आणि अगदी कमी गॅसवर 2 मिनिट झाल्यानंतर सगळी वाफ निघाली की मग कुकर उघडायचा आहे। तर बघू शकतात आपली बिर्याणी रेडी आहे। अगदी मोकळा असा राईस झालेला आहे आणि ही खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। प्लेटमध्ये सर्व केली आहे मी रायत्यासोबत आणि कांद्यासोबत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।